पागदर 11 धीरज जा. पागदर 11 आपण सर्व खेळाडू इथे असणं व्हायचं आहे. दुर्गेश 11च्या माध्यमातून एक शानदार अशी स्पर्धा पहिलं पर्व होतं. भविष्यामध्ये इथे अनेक आमूलाग्र बदल आपल्याला पाहायला मिळतील. यावर्षी जे संघ सहभागी झाले त्यांचे मनापासून धन्यवाद. जे आमचे प्रायोजक आहेत त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. पागदर 11 संतोष जाधव प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. आणि आम्ही दुर्गेश 11ची सर्व टीम दुर्गेश 11 आपण व्यासपीठावरती यायचं. दुर्गेश 11 जयेश जयू आदरणीय चिंतामणजी घरत यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते फायनल मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो प्रदान केला जाणार आहे. आणि दुर्गेश स्मृती चषक 2023चा फायनलचा मॅच कामन चिंचोटे आणि पागदर 11 या दोन संघादरम्यान झाला. या सामन्यामध्ये अतिशय धमाकेदार अशी बॅटिंग केली आणि शानदार 3 षटकार ठोठावलेत. एक जबरदस्त खेळी साकारणारा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो आहे. वो है दमदार, वो है शानदार, इसलिए तुषार बने हैं मैन ऑफ द मैच के हकदार. तुषार आपण व्यासपीठावरती यायचे. चिंतामण घरत यांना विनंती आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुषारला प्रदान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर तुषारसाठी. तुषारनं अप्रतिम हुशारीने बॅटिंग केली. तुषार अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, अंतिम सामन्याचा हिरो. त्यानंतर पुढचा पुरस्कार देण्याकरता मी विनंती करेन दुर्गेश स्मृती चषक 2023 एक मानाची स्पर्धा. आणि आता मी या 3 दिवसामध्ये या कडक उन्हामध्ये अत्यंत सुंदर काम ज्यांनी केलेलं आहे, कारण ऑफिशियलचं काम देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आमचे दोन्ही पंच, दोन्ही ऑफिशियल, दोन्ही रेफरी खालिद भाई आणि त्याचबरोबर गंभीर आपण व्यासपीठावरती या. आपला सन्मान व्यासपीठावरती केला जातो. गंभीर आणि खालिद भाई आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. वैभवजींना विनंती, खूप मेहनत घेतली या मित्रांनो, कारण प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी होता, परंतु या मित्रांना मेहनत घेतलेली आहे. गंभीर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खरं तर अशी स्पर्धा असेल, ऊन मांडलेलं आहे, तर कमीत कमी 3 अंपायर पाहिजेत, परंतु 2च अंपायरने काम केलेलं आहे. गंभीर थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर खालिद भाई, रविकांतला विनंती, रविकांत आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. रवी या. खालिद भाई थँक्यू व्हेरी मच. खूप छान कामगिरी आपण केलेली आहे. गंभीर आणि खालिद भाई, रवी कांत घरत यांच्या शुभ हस्ते सन्मान. त्याचबरोबर लाईव्हची आमची टीम पाटील नेटवर्क, पाटील नेटवर्कचा एक प्रतिनिधी. लाईव्ह टेलिकास्ट पालघर जिल्ह्यामधला ब्रँड आहे, अर्थात सन्मान केला जातोय. लाईव्ह प्रक्षेपण खूप छान आणि सुंदर, नीट क्लीन अशा प्रकारचं. त्यानंतर डीजे ऑपरेटर साऊंड सिस्टीम. समीर कदम यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते डीजे ऑपरेटर यांचा सन्मान आपण करावा. दुर्गेश स्मृती चषक 2023 पहिलं वर्ष होतं. पुढच्या वर्षी अनेक आमूलाग्र बदल आपल्याला पाहायला मिळतील. डीजे ऑपरेटर, डीजे वाले टीम, डीजे वाले बाबू, थँक्यू व्हेरी मच. समीर कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्यानंतर तुकाराम मांगेला सर या ठिकाणी उपस्थित आहेत.
आज दिल्लीवरून डायरेक्ट घरात गेले आणि घरात लगेचच इथे आलेले आहेत. दिल्लीमध्ये बरोबर 8 ते 10 दिवस ते होते आणि समालोचक म्हणून त्यांनी दिवसभरामध्ये खूप चांगलं काम केलं. तुकाराम मांगेला करण यांना विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करावा. एक विश्लेषक आहेत, एक चांगले आयोजक आहेत, एक चांगले खेळाडू आहेत, एक चांगले मित्र आहेत. तुकाराम मांगेला यांचा सन्मान व्यासपीठावरती टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान या ठिकाणी पार पडतो आहे. त्यानंतर अनिल बेनबन्सी यांचा देखील सन्मान. समालोचक अनिल सर आपण या. खूप सुंदर कामगिरी त्याने देखील केलेली आहे. फक्त ते आमचे समालोचक नाही आहेत, तर त्या पलीकडे देखील त्यांचं काम आहे. आमची काळजी दिवसभरामध्ये खूप चांगली घेते. अनिल सर थँक्यू व्हेरी मच. आपला सन्मान या ठिकाणी केला जातो. जोरदार टाळ्यांचा गजर अनिल सरांसाठी. समालोचक मित्र आहेत. खूप चांगली काळजी अनिल सर आमची पण तुम्ही घेतलेली आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. कौस्तुभ मेहर आपण देखील यायचे. कौस्तुभ मेहर हे देखील एक अपकमिंग समालोचक आहेत. या स्पर्धेला कमीत कमी अर्धा डझन समालोचक जोडले गेलेत. अर्धा डझन समालोचक. टाळ्यांचा गजर हो जाऊ द्या कौस्तुभसाठी. कौस्तुभ देखील एक अपकमिंग समालोचक आहे. खूप चांगलं काम सध्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याचं सुरू आहे. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये लवकरच त्यांचे पदार्पण आपल्याला बघायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने ते देखील काम करतील. अजून एक आपण सन्मान पाहणार आहोत. म्हणजे महाराष्ट्राची बुलंद आवाज ज्यांना म्हटलं जातं ते समालोचक प्रशांतजी आदवडे. म्हणजे मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकलाय. असे आमचे समालोचक मित्र प्रशांतजी आदवडे यांचाही ते सन्मान सत्कार केला जाणार आहे. कारण व्यस्त बिझी शेड्यूल असतो त्यांचा, परंतु या पहिल्या इव्हेंटला ते नक्कीच वेळ दिला महत्त्वाचा. त्यांचाही ते सन्मान सत्कार केला जातोय. महाराष्ट्र की बुलंद आवाज ज्यांना म्हटलं जातं, मग ते रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल, सुप्रीमियर ट्रॉफी असेल आणि मोठमोठ्या स्पर्धा असेल, बारामतीची स्पर्धा असेल, अशा मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज नेहमीच आपण ऐकलाय ते प्रशांत जाधव यांचाही ते सन्मान केला जातोय. त्यानंतर पुरापाडा ग्रामस्थ मंडळाचं देखील खूप चांगलं सहकार्य असतं. त्यामुळे मी एक प्रतिनिधी या नात्याने ऋतिक गरत हा सन्मान पुरापाड्याचा सन्मान आहे. ग्रामस्थांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. दुर्गेशपती चषक 2023च्या मंचावरती नारायण गरत, नारायण भोईर यांच्या शुभ हस्ते आणि एक प्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी बाज सन्मान. पुरापाडा ग्रामस्थांचा सन्मान आहे, इथल्या मातीचा सन्मान आहे, इथल्या माणसांचा सन्मान आहे, इथल्या मातीमध्ये राहणाऱ्या माणसांचा सन्मान, इथे प्रतिष्ठित ग्रामस्थांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर चला आपण बक्षिसाच्या कार्यक्रमाकडे जातोय. चिंचोटी, कामन चिंचोटी आणि बागदरे टीम, चला पुढे जरा 2 मिनिटं यायचंय. एक फक्त 3-4 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम आपण घेणार आहोत. चिंचोटी जरा पुढे या. यानंतर दुर्गेशपती चषक 2023 क्रिकेटचा महासंग्राम आणि या स्पर्धेमध्ये आपण बेस्ट बॉलरचा पुरस्कार देणार आहोत. आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार ज्यांनी अर्धा डझन विकेट घेतलेले आहेत, अतिशय शानदार कामगिरी केलेली आहे. आणि हा पुरस्कार देण्याकरता आमचे मित्र राकेश तामोरे जे मॅनेजर म्हणून खूप चांगलं काम या ठिकाणी करतायत. अनेक महाराष्ट्रातल्या स्पर्धा या स्पर्धांकरता सातत्याने ते जात असतात. त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत या स्पर्धेतला बेस्ट बॉलर. दुर्गेशपती चषक 2023 दुर्गेशपती चषक 2023 बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. दिस प्राइज हैज बीन प्रेजेंटेड बाय मिस्टर राकेश तामोरे and prize goes to one and only Mr. Shinmay. अतिशय दर्जेदार कामगिरी. 6 चेंडू 8 धावा डिपेंड केल्या, 6 चेंडू 20 धावा डिपेंड केल्या. अवघड काम सोपं करणारा गोलंदाज शिनमय. दुर्गेशपती चषक 2023च्या मंचावरती राकेश तामोरे यांच्या शुभ हस्ते
यावेळेला उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार स्वीकारत असताना चिन्मय अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर पुढचं पारितोषिक देण्याकरता बाळकृष्ण साखळतोडे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पुढचं पारितोषिक अर्थात उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक दिलं जाईल. दुर्गेस्मृती चषक 2023 बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट. दिस प्राइज हैज बीन रिप्रेजेंटेड बाय बाळकृष्ण साखळतोडे एंड प्राइज गोज टू जिन्होंने किया हर बार पलटवार. गेंद जा रही थी बाउंड्री की तरफ बार बार और उस खिलाड़ी का नाम है मिस्टर तुषार. बेहतरीन और शानदार बल्लेबाजी या स्पर्धेतला उत्कृष्ट बॅटर. 82 धावांची खेळी, 82 धावा आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जांभूळपाडा ग्रामस्थ मित्रमंडळ जे आहे त्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करतो आहे. तर प्लीज सर्वांना विनंती आहे. आणि तुम्हाला माहिती की 3ऱ्या क्रमांकावरती कोण आहे? आपला यजमान संघ आहे अर्थात दुर्गेश इलेव्हन. दुर्गेश इलेव्हनची पूर्ण टीम या जांभूळपाडा मित्रमंडळाच्या वतीनं हे पारितोषिक आपल्याला प्रदान केले जाईल. दुर्गेश इलेव्हन अन्नाळा दुर्गेस्मृती चषक 2023 बक्षीस कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी दुर्गेश इलेव्हन जांभूळपाडा मित्र मंडळाच्या वतीनं हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान केले जाते. अभिनंदन दुर्गेश इलेव्हन. त्यानंतर उपविजेता संघाचे पारितोषिक देण्याकरता मी विनंती करेन आदरणीय सदानंद पाटील. देवराम पाटील आपल्याला विनंती आहे. 2ऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे त्याचा विजेता त्याचा आपण गौरव करणार आहोत. दुर्गेश इलेव्हन अर्नाळा दुर्गेश स्मृती चषक 2023 क्रिकेटचा महासंग्राम. आणि या स्पर्धेमध्ये रनरअप संघ आहे कामन चिंचोटी. कामन चिंचोटी मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आदरणीय देवराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपल्याला प्रदान केले जात आहे. कॅश प्राइस 25,000 रुपये, 25,000 आणि अत्यंत उत्तम प्रकारची ट्रॉफी. 3ऱ्या क्रमांकाकरता 15,000 रुपये आणि अतिशय उत्कृष्ट अशी ट्रॉफी. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या इथे कामन चिंचोटी प्रसंगासाठी. कामन चिंचोटी मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर मी या ठिकाणी विनंती करा देवराम पाटील साहेबांना विनंती करेन या ठिकाणी आपला जो स्कोरर आहे त्याचा सन्मान राहिलेला आहे. तेजस प्लीज वरती या. खूप चांगलं काम केलंय, अचूक स्कोरिंग आहे, छान यावेळेला अंपायरिंग बरोबर छान स्कोरिंग देखील झालंय. त्यामुळे या मित्राचा सण देवराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी होतोय. सुंदर प्रकारचं स्कोरिंगचे काम या मित्राने केलेलं आहे. एकदा टाळ्यांचा गजर करा तेजस साखळतोडे यांच्यासाठी. तेजस अभिनंदन आणि थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांचे आभार. मान्यवरांना विनंती करा सर्वांनी उभं राहायचं. सर्वांनी उभे राहा कारण मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण देतोय आणि बरोबर फायनलचा मॅच अर्थात विजेता त्याचा देखील गौरव करणार आहोत. आपली पूर्ण टीम देखील या ठिकाणी असणार आहे. सर्व टीम देखील राहा, सर्वांनी तयार राहा. दुर्गेस्मृती चषक 2023 ते सर्व शिल्पकार आपण देखील डाव्या बाजूला या बाजूला थांबायचं आहे. हा एक संपूर्ण एक ग्रुपचा फोटोग्राफ असणार आहे. त्यामुळे यावेळेला मॅन ऑफ द सिरीजचा जो पुरस्कार आहे तो जातो आहे ज्याने अप्रतिम कामगिरी करत 101 धावा कुठल्यात, 4 गडी बाद केलेले आहेत आणि अप्रतिम कामगिरी करत मालेकबीराचा बहुमान त्याच्या शिरप्याच्या मध्ये रोवला गेला आहे आणि तो खेळाडू आहे दुर्गेस्मृती चषक 2023 क्रिकेटचा महासंग्राम
आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय, तो खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज गोज टू वन अँड ओनली मिस्टर प्रकाश. हॅपी अरुण दादा विनंती, अरुण दादा आपण हे ट्रॉफी द्यायचे. डीजे डीजे कंटिन्यू राहा. हॅपी अभिनंदन. आदरणीय अरुण घरत यांच्या शुभ हस्ते आपण एक सुंदर ट्रॉफी हॅपीला देतोय. हॅपी मनापासून अभिनंदन. थँक्यू डीजे. डीजे हॅपी कसं वाटतंय? बरं वाटतंय. हॅपी बोलावं लागेल, एवढा मोठा पुरस्कार तुला मिळालेला आहे. दिग्गज संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. पहिली स्पर्धा होती, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर चांगली आहे. आम्ही समाजातून निघलेलो आहे फायनलमध्ये. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार तुझ्या शिरप्याच्या मध्ये रोवला गेला. आपल्या संघाबद्दल काय सांगशील, ज्या पद्धतीनं पूर्ण स्पर्धेमध्ये तुमचा संघ खेळलाय? आमचा संघ एवढा भारी नाही, आम्ही समाजामध्येच खेळतो. आज पुरे एक गावमध्ये खेळाय, मला बरं वाटते. ओके, तुझं मनापासून अभिनंदन. हॅपी कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर आपण सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आमची पूर्ण दुर्गेश 11ची टीम देखील आहे आणि सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच हे पारितोषिक देणार आहोत. तत्पूर्वी आता बक्षिसांची खैरात ज्यांच्या माध्यमातून झाली, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक देवराम दादांना मी विनंती करेन. हे क्रिकेटपटू आहेत, तुमच्या काळातलं क्रिकेट आणि आताच्या काळातलं क्रिकेट थोडासा बदल झालेला आहे, तर या निमित्तानं आपण उपस्थितांना संबोधित करावं. नमस्कार. क्रिकेट आता पहिल्यांदा फुल क्रिकेट होतं, आता त्याच्यामध्ये हाफ क्रिकेट पण आलेलं आहे. त्याने ज्या टीमने पुरापाडा ग्राउंडमध्ये आणि दुर्गेश 11ने जे टीम उतरवले त्यांच्यामध्ये ज्याने भाग घेतला त्या सर्व टीमचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि ज्याने पारितोषिक मला पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक असे पटकावले, त्यांचं पण मी स्वागत करतो. आणि ज्यांना काही पारितोषिक नाही मिळालं त्यांचं पण मी अभिनंदन करतो. त्यांनी पण याच्या पुढे चांगली कामगिरी करून आपल्याला आपल्यापर्यंत मोठं यश कसं खेचून येईल याचा प्रयत्न केले पाहिजेत. आणि असंच क्रिकेट चालू राहिलं पाहिजे. आणि बरेचसा पुरापाडा ग्राउंड ज्यांनी सहकार्य केलं, नगरपालिका असो, गावकरी असो, त्यांचे पण मी आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद. थँक्यू देवराम दादा, मनापासून धन्यवाद. लवकरच आपल्या या भागासाठी, आपल्या मुलांसाठी एक हक्काचं ग्राउंड असणं आणि या ग्राउंडची भविष्यामध्ये आपल्याला डागडुजी करून एक सुसज्ज ग्राउंड असणं फार गरजेचं आहे. तरच इथे आपण बघितलं तर मगाशी तो विषय झालेला आहे. बाळकृष्ण साखळतोडे यांना मी विनंती करतोय, आपण या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करावं. सर्व सहभागी झालेल्या संघांना पहिला प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. यानंतर मित्रांनो, ज्याची आपण अगदी आतुरतेनं वाट बघतोय, तो फायनलचा विजेता, अंतिम सामन्यामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे तो विजेता संघ आणि त्यांचा गौरव. या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी अगदी आजच्या पहिल्या मॅच पासून केलेली आहे आणि दुर्गेश 11ची ही स्पर्धा त्यांनी आपल्या नावावरती केलेली आहे. म्हणून या 50,000 रुपयाचा मानकरी, या अत्यंत सुंदर अशा ट्रॉफीचा मानकरी ठरतो आहे. त्या संघाचं नाव आज की शाम पाकदर 11 के नाम. कॉंग्रॅच्युलेशन पाकदर 11. दुर्गेची पूर्ण टीम पण यायची, दुर्गेची पूर्ण टीम.
त्याचबरोबर हे मान्यवर असणार आहेत 50,000 रुपये कॅश, त्याचबरोबर अत्यंत सुंदर ट्रॉफी. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पागदर 11 दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट. दुर्ग स्मृती चषक 2023 या क्रिकेटच्या स्पर्धेवरती निश्चितच पागदरी 11 संघानं आपले नाव कोरले, बाजी मारलेले, चॅम्पियन बनलेला संघ आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं आमचा हा पहिला प्रयत्न होता. सगळं करत असताना चुकून जर कुणाचा मान सन्मान करायचा राहिला असेल तर शब्द सुमनाने या ठिकाणी त्यांचे मी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा पूर्णपणे तयारी करून दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही परत येऊ आणि दुर्गेश स्मृती चषक 2023 दुर्गेश स्मृती चषक 2024 जे दुसरं पर्व असेल, या दुसऱ्या पर्वामध्ये निश्चित आणखीन आपल्याला आमूलाग्र बदल पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला घेऊन येऊ. आम्हाला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. प्रशांत गरत आणि त्याचबरोबर दुर्गेश 11ची संपूर्ण टीम, तुकाराम मांगेल असतील किंवा मृदुल असतील, भरत असतील, सर्व समालोचक, यूट्यूबची टीम,